नमस्कार मुलांनो, आज आपण पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची नावे इंग्रजी आणि मराठीत शिकणार आहोत। चला तर मग मजा करत शिकायला सुरुवात करूयात। मुलांनो, हा आहे फिश। याला मराठीत मासा म्हणतात। मासा पाण्यात राहतो आणि पाण्यावाचून जगू शकत नाही। हा आहे फ्रॉग। याला म्हणतात बेडूक। बेडूक पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहतो। हा आहे लॉबस्टर। मराठीत त्याला झिंगा म्हणतात। झिंगा समुद्रात राहतो आणि याच्या पाठीकडून कडक कवच असते। हा आहे क्रोकोडाईल। मराठीत त्याला मगर म्हणतात। मगर पाण्यात लपून बसते आणि शिकार करते। हा आहे क्रॅब। मराठीत त्याला खेकडा म्हणतात। खेकड्याचे दोन मोठे पाय असतात, याच्या साहाय्याने तो शिकार करतो। हा आहे सील। मराठीत त्याला बर्फाळ प्रदेशातील एक जलचर प्राणी म्हणतात। तो थंड पाण्यात राहतो आणि फार छान पोहतो। हा आहे सी हॉर्स। मराठीत त्याला समुद्री घोडा म्हणतात। तो खूप छोटा असतो आणि घोड्यासारखा दिसतो। हा आहे ऑक्टोपस। मराठीत त्याला ऑक्टोपस म्हणतात। त्याला 8 हात असतात आणि तो शाई उडवतो। हा आहे शार्क। मराठीत त्याला शार्क मासा म्हणतात। शार्क खूप मोठा आणि बलाढ्य असतो। हा आहे टर्टल। मराठीत त्याला समुद्री कासव म्हणतात। समुद्री कासवाचे कडक कवच असते आणि तो हळूहळू चालतो। हा आहे ईल। मराठीत त्याला ईल मासा म्हणतात। ईल सापासारखा दिसतो आणि पाण्यात वळवळतो। हा आहे व्हेल। मराठीत त्याला देव मासा म्हणतात। देव मासा सर्वात मोठा जलचर प्राणी आहे। ही आहे जेलीफिश। मराठीत तिला जेलीफिश म्हणतात। ती पारदर्शक असते आणि पाण्यात तरंगते। हा आहे डक। मराठीत तिला बदक म्हणतात। बदक पाण्यात पोहते आणि क्वॅक क्वॅक करते। हा आहे ऑटर। मराठीत त्याला पानमांजर म्हणतात। तो पाण्याजवळ राहतो आणि खेळकर असतो व मासे खातो। हा आहे पेंग्विन। मराठीत त्याला पेंग्विन म्हणतात। पेंग्विन थंड हवामानात व बर्फाळ प्रदेशात राहतो आणि चालतो पण उडत नाही। हा आहे डॉल्फिन। मराठीत त्याला डॉल्फिन म्हणतात। डॉल्फिन खूप शहाणा प्राणी आहे आणि लोकप्रिय आहे। हा आहे स्वान। मराठीत याला हंस म्हणतात। हंस पांढरा शुभ्र असतो आणि शांत दिसतो। हा आहे वॉलरस। मराठीत त्याला वॉलरस म्हणतात। त्याला मोठे दात असतात आणि थंड ठिकाणी व बर्फाळ प्रदेशात राहतो। हा आहे प्रॉन। मराठीत त्याला कोळंबी म्हणतात। कोळंबी छोटा जलचर आहे आणि खाण्यासाठी वापरल्या जाते। हा आहे स्टारफिश। मराठीत त्याला तारा मासा म्हणतात। तारा मासा ताऱ्यासारखा दिसतो आणि समुद्र तळाशी राहतो। हा आहे स्नेल। मराठीत त्याला गोगलगाय म्हणतात। गोगलगाय हळूहळू चालते आणि कवचात राहते। गोगलगायचे घर पाठीवर असते। मुलांनो, आज आपण पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची ओळख करून घेतली। पुन्हा भेटू नवीन ज्ञान घेऊन। तोपर्यंत बाय बाय।